गुड मॉर्निंग मित्रांनो, तुमचं सर्वांचं आपल्या लक्ष्य करिअर पॉइंट मध्ये हार्दिक स्वागत. बघा, आजपासून आपण बुद्धिमत्ता टॉपिक सुरू करतोय. आपण काही लेक्चर पासून आपण गणितचे टॉपिक बघितले आणि जीएस मध्ये पॉलिटीचे टॉपिक बघितले. आज मात्र आपण कसली सुरुवात करणार आहे? बुद्धिमत्ताची सुरुवात करणार आहे. आपलं एक लेक्चर बुद्धिमत्ताचं असेल आणि एक लेक्चर आपलं पॉलिटीचं असेल, जीएसचं. किंवा नंतर आपण सोमवारपासून मराठी व्याकरण पण सुरू करतोय. म्हणजे चारही विषय आपले सायमल्टेनियसली सुरू राहतील. मराठी व्याकरण पण राहील. मग आता आजचा जो पहिला टॉपिक आहे बुद्धिमत्ताचा, तो असणार आहे अक्षरमाला. त्याच्याआधी आपण थोडक्यात बघू. बुद्धिमत्ता जर आपण बघितलं तर तुम्ही जवळपास कोणत्याही पेपरला जा, बुद्धिमत्ता तुम्हाला हे विचारलं जाणार आहे. उदाहरणार्थ जर तुम्ही बघितलं तर साधारणतः तुम्ही पोलीस भरतीचा पेपर असेल, तर पोलीस भरतीच्या पेपरमध्ये जे 100 क्वेश्चन आहेत का, त्या 100 क्वेश्चन पैकी 25 क्वेश्चन हे कशावरती आपल्याला बुद्धिमत्तावरती आहे. म्हणजे पोलीस भरतीला 25% सिलेबस हा बुद्धिमत्ताचा आहे. इव्हन तुम्ही रेल्वेचे आरआरबी असेल, सेंट्रलच्या ज्या काही परीक्षा असतात, आरआरबी असेल किंवा एसएससी असेल, स्टाफ सिलेक्शन कमिशन वगैरे म्हणतो, याच्यामध्ये 100 क्वेश्चन पैकी जवळपास 30 प्रश्न हे बुद्धिमत्ताला आहेत. 30 प्रश्न. त्यानंतर आपण एमपीएससीचा जर विचार केला, एमपीएससी, तर एमपीएससी ला सुद्धा आपल्याला 100 पैकी जे 20 गणित आणि बुद्धिमत्ता असतात, त्यापैकी 10 प्रश्न बुद्धिमत्ताला असतात. म्हणजे बुद्धिमत्ता तुम्ही कोणत्याही पेपरला जा, बुद्धिमत्ता तुम्हाला विचारणार आहेत. तर साधारणतः एक 18 ते 20 प्रकार बुद्धिमत्ताचे आहेत. म्हणजे याच्यामध्ये अक्षरमाला आहे, त्यानंतर अंकमाला आहे, अक्षर आणि अंकमाला एकत्रित आहे. त्यानंतर सर्वात फेमस जे टॉपिक आहे, ज्याच्यामध्ये कॅलेंडर आहे, घड्याळ आहे, दिशा आहे, नातेसंबंध आहे, ज्याला आपण ब्लड रिलेशन म्हणतो, ते आहेत, किंवा कुट प्रश्न आहेत, किंवा विधान आणि त्याचं अनुमान हे आहेत, किंवा तुम्हाला डायग्राम क्वेश्चन असतात, किंवा तुम्हाला एक डायग्राम देतात, त्यात त्रिकोणांची संख्या किती, त्यात चौकोनांची संख्या किती, अशा प्रकारचे क्वेश्चन आहेत. किंवा एखादा पेपर आहे, तो पेपर जर आपण 4 वेळेस फोल्ड जर केला तर त्याची डायग्राम कशी होईल. किंवा एखादा पेपर आहे ऑलरेडी तो 4 वेळेस फोल्ड झालेला आहे, मग त्याच्यावरती काय जर आपण तो कापला तर तो अनफोल्ड केला तर ती डायग्राम कशी दिसणार आहे, हे सर्व क्वेश्चन आपल्याला बुद्धिमत्तामध्ये विचारले जातात. बुद्धिमत्ताचे क्वेश्चन सिंपल असतात पण वेळ खाऊ असतात. जर प्रॅक्टिस चांगली झाली तर तुम्हाला अडचण येणार नाहीये. मग आता नेमके कोणते कोणते काय काय टॉपिक आहे ते आपण तुम्हाला सिलेबस मध्ये पण ऑलरेडी मी दिलेला आहे. आता आपण डायरेक्ट काय करणार आहे, सिलेबसला सुरुवात करणार आहे. ज्यातला बुद्धिमत्ताचा पहिला टॉपिक आपण बघणार आहे कोणता बरं? अक्षरमाला. किंवा ज्याला आपण काय म्हणतो बरं? अल्फाबेट सिरीज. मग आता याच्यात कशा प्रकारचे क्वेश्चन असतात ते आपण 1 बाय 1 इथं बघूयात. बघा, आता सर्वात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही कोणत्याही पेपरला जा, पोलीस भरती असो, किंवा तुमच्या आरआरबी केंद्र सरकारच्या परीक्षा असो, किंवा बँकिंगच्या परीक्षा असो, किंवा एमपीएससी ची परीक्षा असो, तलाठीची एक्झाम असो, कोणतीही एक्झाम असू द्या, प्रत्येक एक्झाम मध्ये बुद्धिमत्ता आहेत, जे मी बोललो. आणि त्या बुद्धिमत्तामध्ये तुम्हाला 2 ते 3 प्रश्न हे अक्षरमालावरती. अक्षरमाला शिवाय तुम्हाला बुद्धिमत्ता कम्प्लीटच होत नाही. म्हणजे हे क्वेश्चन सोपे पण क्वेश्चन नेहमी असतात. आणि हे क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला पेपर सुरू व्हायच्या आतच तुम्हाला काय करायचं? ए बी सी डी ई एफ जी अशा प्रकारे एम, पुन्हा खाली घ्यायचा एन, आणि नंतर काय घ्यायची झेड, अशी आपल्याला डिझाईन काढून ठेवायची आणि त्याला नंबर देऊन टाकायचे 1 2 3 4 5. ती जर राहणारी एम हा किती आहे बरं? 13वा. एन हा काय बरं? 14वा. तर अशा प्रकारे तुमचा XYZ म्हणजे 23 24 25 26 अशा प्रकारे नंबरिंग देऊन ठेवायची. ही नंबरिंग दिली तर आपल्याला पुढचे एक्झाम्पल सॉल्व्ह होतात. कारण काय होतं, हे जे अक्षरमाला जो टॉपिक आहे याच्यावर जेव्हा एक्झाम्पल आलं तर पेपरचं आपल्याला टेन्शन असतं. मग आपण बऱ्याच चुका वगैरे करतो, एबीसीडी लिहायला चुकतो, अंक लिहायला चुकतो. त्यामुळे पेपर सुरू व्हायच्या आधीच एक 2-5 सेकंद 10-12 सेकंद ही तुम्ही काय करायची? अरेंजमेंट करून ठेवायची. कारण ह्या अरेंजमेंट वरतीच तुम्हाला 2 ते 3 प्रश्न प्रत्येक क्वेश्चन पेपर मध्ये असतात, म्हणजे असतात. मग आता ह्या टॉपिक मध्ये आपण काय करणार आहे, तर तुम्हाला मी पूर्ण लेसन काय तो हे सांगणार आहे. प्लस पोलीस भरतीला 2024 25 26 ला विचारलेले क्वेश्चन ते पण घेणार आहे. प्लस एमपीएससी ला, प्लस टेक्निकलला, प्लस तलाट्याला जेवढे ह्या टॉपिक क्वेश्चन आले 25 26 मध्ये ते सुद्धा मी तुमची इथं कव्हर करणार आहे. सिंपल टॉपिक आहे, फक्त आपल्या कन्सेप्ट कळायला पाहिजे. आणि एकदा कन्सेप्ट कळाल्या तर मग तुम्हाला ह्या टॉपिकची जास्त अडचण येणार नाहीये. मग तुम्हाला आता आपण काय करू, डायरेक्ट क्वेश्चन घेऊ किंवा हा टॉपिक घेऊ. काय बघा,
अक्षरमाला आहे, त्याच्या पहिले आपण काय करू, बेसिक कन्सेप्ट घेऊ. अक्षरमाला सोडवताना काय करायचं आहे बरं, अक्षरमाला सोडवताना आपल्याला काय करायचं आहे, तर सर्वात पहिली एबीसीडी ची मांडणी करून घ्यायची. काय करायची, एबीसीडी ची मांडणी. जसं 1 पासून क्रम द्यायचा, 1 2 3 4 तर 13 14 15 16 23 24 25 26. आपल्या अल्फाबेट मध्ये किती नंबर असतात, 26 असतात, बरोबर आहे का नाही. मराठीमध्ये किती वर्ण आहे, 52 वर्ण. पहिले किती होते, 48 वर्ण, नंतर झाले ते 50, आणि आता किती बरं, 52. नवीन जी आर नुसार किती आहे, 52. पण इंग्रजीमध्ये किती वर्ण आहे, फक्त 26 वर्ण आहे, आणि ह्या वर्णानच आपल्याला क्वेश्चन विचारतात. मग याची आपल्याला सर्वात पहिली मांडणी करून घ्यायची, आणि ही मांडणी झाली तर मग आपल्याला पुढे एक्झाम्पल सॉल्व्ह होतील. माझ्या याच्यामध्ये एक्झाम्पल कसे असेल तेही तुम्हाला मी सांगतो. कधी कधी काय असेल, 2 प्रकार जनरली विचारले जातात. ज्यातला पहिला जो प्रकार आहे, काय देतील बरं, तर तुम्हाला काहीतरी असे एखादा सिक्वेन्स देतील. सपोज काय देतील बरं, तुम्हाला ए दिला, नंतर डी दिला, नंतर जी दिला, नंतर जे दिला, तर पुढचं अल्फाबेट कोणतं असं विचारतील. म्हणजे तुम्हाला फक्त एकच अल्फाबेट देतील, किंवा कधी कधी 2 देतील, ए सी देतील, नंतर काहीतरी जी आय देतील, आणि नंतर मग पुढचं कोणतं असं विचारतील. तर आपल्याला काय करायचं असतं, त्या पहिल्या जे काही नंबर अल्फाबेट दिले का त्यांची नेमकी सिक्वेन्स काय ती चेक करायची असते. ती एकदा चेक झाली, त्याचा नियम आपल्याला एकदा कळाला का पुढचं एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह होतं. मग याच्यामध्ये बरेच एक्झाम्पल आहे, आयोगाने कोणते विचारले ते सुद्धा आपण घेणार आहे. दुसरा प्रकार कोणता आहे बरं, मिसिंग. मिसिंग म्हणजे काय रे, पुन्हा तुम्हाला पहिले 4-5 अल्फाबेट देतील, नंतर इथं काहीतरी देणार नाही, पुन्हा पुढचे 2-3 देतील, तर मधला कोणता आहे ते पण आपल्याला विचारतील. हा सेकंड प्रकार आहे. तिसरा काय बरं, मिस्टेक वाला, चुकीचा. चुकीचा म्हणजे काय, तुम्हाला 4-5 असे अल्फाबेट देतील, सिरीज किंवा सिक्वेन्स देऊन टाकतील तुम्हाला, त्याच्यात चुकीचा कोणता तो ओळखायचा आहे, आयडेंटिफाय, किंवा जो चुकीचा जो काही लेटर आहेत ते सुद्धा आपल्याला ओळखायला विचारतात. तर असे 3-4 प्रकार आपल्याला या अक्षरमालामध्ये विचारतात. आणि सर्व प्रकार तुम्हाला कशावर आहे, फक्त ह्या एबीसीडी वर. लक्षात येईल काय बोललो मी, फक्त आपल्या एबीसीडीचा क्रम वगैरे थोडा माहिती पाहिजे. ए कुठं आहे, बी कुठं आहे, सी कुठं आहे, डी कुठं आहे, आय कुठं, एम कुठं वगैरे हे माहित पाहिजे. माहित पाहिजे म्हणजे पाठ नाही करायचे, तुम्हाला मी लिहायलाच लावले. पेपरवर किंवा क्वेश्चन पेपरवरती तुम्हाला लिहायचेच. हे लिहिल्यामुळे तुम्हाला एक्झाम्पल काय होतील, थोडे इझिली सॉल्व्ह होतील. मग इथं बघा काय, पहिलाच आपण नियम बघणार आहे. या टॉपिकचा पहिला जो प्रकार आहे तो काय बरं, तर अक्षरमाला पूर्ण करणे. पहिला काय प्रकार आहे, अक्षरमाला पूर्ण करणे. अक्षरमाला पूर्ण करायची म्हणजे काय बरं, तुम्हाला 4-5 सिक्वेन्स देणार आहे, म्हणजे एक सिरीज तुम्हाला ऑलरेडी देणार आहे, आणि पुढे क्वेश्चन मार्क असणार आहे. मग क्वेश्चन मार्कच्या जागी कोणतं लेटर येणार आहे तेवढं आपल्याला फक्त आयडेंटिफाय करायचं असतं. मग आता बघा इथं फॉर एक्झाम्पल इथे एक क्वेश्चन दिलाय, काय दिलाय बरं, AMPR असं दिलेलं आहे. ओके, सेकंड काय बरं, BNQS हे पण दिलं आहे, नंतर दिलंय CORT दिलेलं आहे, आणि क्वेश्चन असा आहे का पुढचं कोणतं असेल. मग आता यांच्यात नेमकी सिक्वेन्स काय ती थोडी कळाली पाहिजे. एक गोष्ट आपल्याला बघता जिथं कळेल, काय कळते बरं, ए पासून काय झालंय रे, बी झालाय, बी पासून काय झालंय रे, सी झालाय. मग मला सांगा आता पुढचं कोणतं येणार, सी पासून काय येणार आहे, डी येणार आहे, बरोबर का नाही. हेच तर शोधायचं, बाकी काही नाहीये. मग मला सांगा एम पासून काय झालाय, एन पासून काय झालंय बरं, पुढं ओ झालाय, काय झालंय आपला ओ झालाय. मग मला सांगा ओच्या पुढं कोण राहणार आहे रे, पी, म्हणजे तुमचा पुढचं कोणतं येणार लेटर, पी येणार आहे. त्यानंतर आहे इथं पी, पी नंतर काय झालंय बघा क्यू, पी नंतर काय झालंय क्यू, क्यू नंतर काय झालंय इथं आर, आर नंतर काय झालं असणार इथं एस. त्यानंतर आर नंतर इथं काय झालंय रे एस, आर नंतर झालाय यस, यस नंतर काय झालंय टी झालाय बघा. मग टी नंतर काय येणार आपला यू, यस तर आपला आन्सर असेल. हा पुढे ऑप्शन थोडं शोधायचं फक्त आपल्याला. कळालं काय, म्हणजे सर्व क्वेश्चन तुम्हाला ह्या A to Z मध्ये 1 ते 26 मध्ये क्वेश्चन. कळालंय काय, मग इथं तुम्हाला डायरेक्ट एक क्वेश्चन विचारलाय बघा, पहिला क्वेश्चन दिलाय, काय दिलाय बरं, ACFJO आणि पुढचं काय लेटर असेल. मग हे ओळखण्यासाठी तुम्हाला या एबीसीडी मध्ये जावं लागेल. मग ए पासून काय घेतलंय रे इथं, सी घेतलाय, सी नंतर काय घेतलंय रे एफ. तर तुम्हाला इथं काय राहणार आहे, +1 +2 +3 +4 अशी पण सिक्वेन्स असेल. प्लस वालीच राहिला असं नाहीये, कधी कधी काय होईल तुमचं -1 -2 -3 -4 -5 अशा प्रकारे पण सिक्वेन्स राहील. कधी कधी काय होईल +1
-2 +3 -4 अशा प्रकारे पण सिक्वेन्स येऊ शकते. प्लस मायनस वगैरे ह्या सर्व सिक्वेन्स असू शकतात. कधी कधी 2चा फरक, कधी 3चा फरक, कधी 4चा फरक, कधी 5चा फरक, कधी कधी -1 -2 -4 असं काही पण असेल. काय दिलंय याचे हजारो प्रकार आहे. फक्त आपल्याला काय करायचंय, जो काही नियम दिलाय का ते नियमाने पुढचं शोधायचं, दुसरं काहीच नाही. आणि याच्यावर तुम्हाला 2 ते 3 क्वेश्चन नेहमी विचारले जातात. मग आजचा बघा काय पहिला क्वेश्चन काय आला सर्वांना, नक्की एकदम काही डाऊट राहील का नाही. सेकंड क्वेश्चन काय बघा, इथं सेकंड क्वेश्चन काय असेल आन्सर त्याला सॉल्व्ह करा. चला पोलीस भरती 2025 ला विचारलेला क्वेश्चन आहे. नोटबुक काढून सॉल्व्ह करा. काय बरं इथं बघा, एम पासून काय झालंय रे, पी झालंय. एम पासून पी म्हणजे काय झालं असेल, एम पासून पी म्हणजे 1 2 3 +3 झाला असणार आहे. ओके. पुन्हा पी पासून काय झालं रे, एस. पी पासून एस 1 2 3 म्हणजे इथं सुद्धा काय रे, +3. आता एक गोष्ट आपल्याला कन्फर्म कळेल, इथं +3 आहे, इथं +3 आहे, बहुतेक हा सुद्धा +3 असणार आहे. बघा एस पासून काय बरं, व्ही 1 2 3 आहे का. मग मला सांगा पुढचं काय येणार आहे, पुन्हा +3. व्ही मध्ये +3 जर झालं तर काय येणार आहे, 1 2 3 म्हणजे काय येणार आहे, वाय. काय येणार आहे, वाय. मग वाय कुठे दिसतंय का तुम्हाला ऑप्शन मध्ये, पहिल्या ठिकाणी पण वाय, दुसऱ्या ठिकाणी वाय, या दोघांपैकी ते एक उत्तर आहे आपलं. बरोबर का नाही. आता आपल्याला डायरेक्ट उत्तर नाही मिळालं, मग आपल्याला दुसरा सुद्धा अल्फाबेटिक शोधावा लागणार आहे. मग काय होईल बरं, इथं एफ चा काय झालाय बरं, एच. एफ पुढे आपला एफ, एफ पासून काय झालंय रे, एच म्हणजे किती झालं रे, +2. एच पासून काय झालाय, के. एच पासून झाला के म्हणजे काय झालं रे, +3. इथं काय झाला, +2. तिथं काय झाला, +3. आता सिक्वेन्स आपल्याला कळाली काय बरं, +2 +3 +4 +5 असं असणार आहे. मग आता बघा +2 +3 नंतर +4 म्हणजे 1 2 3 4 म्हणजे ओ आलाय का रे. बघा के नंतर काय आलाय, ओ आलाय. बरोबर आहे का नाही, कारण की काय झालं, इथं +3 झाला, इथं काय झाला, +4 झाला. आता पुढे काय येणार आहे बरं, +5 बघा बरं, 1 2 3 4 5 म्हणजे काय येणार आहे, टी. मग टी ऑप्शन कुठे, वाय आणि टी सेकंड. आपलं उत्तर राहील सेकंड. काल काय केलं नक्की, म्हणजे आपल्याला जो नियम दिलाय का तो आपल्याला आयडेंटिफाय करता आला पाहिजे, बस एवढंच आहे, बाकी काहीच नाही. एकदम सिंपल एक्झाम्पल आहे. हातचे मार्क्स असतात, फक्त आपल्याला थोडी प्रॅक्टिसची आवश्यकता आहे, बाकी काहीच नाही. नेक्स्ट सेकंड करा बरं सॉल्व. काय राहील बघा, इथं थर्ड एक्झाम्पल दिलंय तुम्हाला. थर्ड काय राहील याचा आन्सर, थर्डचं काय राहील, सॉल्व करा नोटबुक मध्ये, सॉल्व करा. सॉल्व केल्याशिवाय नाही. सॉल्व करा. तुम्हाला जसं सिक्वेन्स ऑलरेडी मी दिलेली. काय झालंय बरं, एफ पासून काय झालाय, जे. एफ पासून जे कुठे आहे बरं, एफ पासून जे म्हणजे 1 2 3 4 घरं आपण पुढे गेले, प्लस काय झालं आपला 4 झालाय. जे पासून काय झालंय रे, एम. जे पासून एम म्हणजे काय रे, 1 2 किती घरं पुढे गेलो आपण, +3 घरं पुढे गेले. त्यानंतर एम पासून काय झालंय रे, ओ झालाय. एम पासून काय झाला, ओ म्हणजे किती घरं पुढे गेलो बरं आपण, +2 गेला. काय झालं, +2. मग ओ नंतर काय झालंय रे, क्यू. ओ नंतर क्यू म्हणजे काय झालंय रे, +2 झाला. इथं काय होता, +3 होता. इथं काय होता, +2 होता. इथं काय होता, पी का क्यू आहे, नाही ना, ओ नंतर काय बरं, क्यू आहे, +2 होईल ना. 1 2 3 4 नंतर काय 3 आहे, नंतर काय बरं 1 आणि 2 आहे. इथं पुन्हा काय झालं रे, 2 झालाय. ओके, बघू आपण काय काय तिथं. पहिल्या ह्याच्यात काय झाला, +4 नंतर काय झाला, +3 नंतर +2 नंतर +2. क्यू नंतर काय झालं रे, टी. क्यू नंतर टी झालं म्हणजे काय झालं रे, +3. मग तुम्हाला एक गोष्ट कळाली की काय सिक्वेन्स काय झाली, +4 +3 +2 आता पुन्हा वाढली. आलं लक्षात, काय झाली, +2 ची काय झाली आता +3 आणि +3 झाल्यामुळे आता पुढे काय राहणार आहे, +4 राहणार आहे. कारण आहे +4. सिक्वेन्स कळाली कशी, अशी रॅन्डम मिक्स तुम्हाला सिक्वेन्स दिल्या जातात. मी इथं काय करायचं तुम्हाला, +4 टी पासून +4 कोण आहे, 1 2 3 4 म्हणजे तुमचा आन्सर काय असणार आहे, एक्स. सेकंड कळालं काय नक्की. सिक्वेन्स +4 +3 +2 पुन्हा +2 झाली, पण नंतर +3 झाली. मग याचा अर्थ हा काय झाला बरं, कमी होणार वाढणार, कमी होणार वाढणार, कमी होणार वाढणार, अशा प्रकारे. मला सांगा पुढचा काय असतं रे, पुढचा काय झाला असता. बघा सिक्वेन्स काय, पहिली कमी कमी होत चालली,
नंतर वाढत वाढत चालली, नंतर पुन्हा कमी होत जाणार. कमी होत जाणार म्हणजे काय म्हणते इथं +3 होईल. जर पुढचा पण विचारला असता तर +3 वाला आला असता. मग मला सांगा ह्या पुढच्या +3 चे आन्सर काय असतं? कोण असतं? ए. कारण हे एबीसीडी सर्क्युलर मोशननी फिरते. म्हणजे काय रे 1 2 3 4 5 12 13 14 15 25 26 आणि पुन्हा काय येतो 1 2 3. म्हणजेच काय ए बी सी डी एम एन ओ डब्ल्यू एक्स वाय झेड पुन्हा ए बी होतं. म्हणजे प्लस काय करायचं 3 1 2 आणि काय नाही 3. म्हणजे आपलं उत्तर काय आलं असतं ए आलं असतं. नंतर काय आलं असतं रे पुन्हा कमी होत चाललंय म्हणजे काय केलं असतं बरं +2. +2 म्हणजे काय आलं असतं आपलं आन्सर सी आलं असतं. कळलं सिक्वेन्स काय बरं कमी होती वाढती कमी होती वाढती अशा प्रकारे असेल. आपल्याला एकच क्वेश्चन विचारला होता एक्स वाला. कळलं की सर्वांना नक्की एकदम. नेक्स्ट करा बरं सॉल्व पुढचं काय पुन्हा पोलीस भरतीला विचारलेले क्वेश्चन. हे एबीसीडी लक्षात ठेवा. एबीसीडी मी तुम्हाला प्रत्येक स्लाइडवर दिलेली आहे. बट तुम्हाला ही लिहायची प्रत्येक वेळेस लिहायची प्रत्येक वेळेस तुम्हाला सॉल्व करायची आहे. काय काहीतरी दिलेले आपल्याला इथं वेगळं ते फक्त काय दिले तेवढं आपल्याला शोधायचे बाकी काही नाही. क्वेश्चन आहे बघा काय बरं डी एफ कॉमा जी जे कॉमा के एम कॉमा एन क्यू कॉमा आर टी आणि कॉमा नंतर आहे क्वेश्चन मार्क. म्हणजे आपल्याला पुढची काय कन्सेप्ट ती काढायची आहे किंवा पुढची कोणती टर्म इथे आपल्याला काढायची आहे. काय राहील बरं कोणता ऑप्शन राहील कोणता राहील? एबीसीडी तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये लिहा म्हणजे लवकर कळेल. याच्यापेक्षा तुमच्या नोटबुक मध्ये असली तर लवकर कळेल. बघा बरं काय दिलं आपण बघू चला. डी नंतर काय दिलाय रे जी बरोबर का नाही. डी नंतर काय दिलाय जी. डी नंतर जी म्हणजे किती प्लस झालाय रे इथं 1 2 3 +3 आहे ना आहे का किती बरं +3 आहे. मला सांगा जी नंतर काय झालंय बरं के झालाय. जी नंतर के म्हणजे किती असणार आहे रे इथं +3 झालं इथं प्लस काय झाला आपला 4 झालाय ना. ओके बरं अजून बघू के नंतर काय दिले रे एन. के नंतर एन म्हणजे काय 1 2 आणि 3 प्लस किती झालं रे इथं 3. बरं एन नंतर काय दिलाय रे आर 1 2 3 4 म्हणजे काय झालं रे +4. सिक्वेन्स काय कळाली का सर्वांना काय सिक्वेन्स आहे +3 +4 +3 +4. मग आता पुढचं काय राहणार आहे +3. 4 झालं काय येतोय 3 3 झालं काय येतोय 4. मग शेवटचा कोणता होता 4 वाला. मग आता काय राहिलं आपला 3 वाला. मग या आर पासून तिसऱ्या क्रमांकाला कोण आहे 1 2 3 म्हणजे आपलं उत्तर काय राहणार इथं यू. म्हणजे इथं पहिलं अक्षर असेल यू. यू फक्त एका ठिकाणी आहे का बघा बरं दोन ठिकाणी असले आपल्याला कन्फर्म आन्सर नाही मिळणार. जर एकाच ठिकाणी यू असता तर आपण त्याला टिक करून टाकलं असतं बरोबर का नाही. मग आता आपल्याला पुन्हा बघा डब्ल्यू. आता बघायचं आपल्याला डब्ल्यू नाही पुढचं बघायचं डब्ल्यू काय झेड आहे. मग एफ पासून काय झालाय तुमचा आला जे. एफ पासून काय झालाय जे म्हणजेच किती झालं रे 1 2 3 4 प्लस किती झालाय तुमचा 4. देन जे नंतर काय झालंय रे यम. जे नंतर झालं यम म्हणजे काय झालं रे +3. बहुतेक हे काय असणार आहे माहितीये का +3 सॉरी +4 +3. पहिल्या याच्यात +3 पहिला होता दुसऱ्या याच्यात +4 पहिला आहे. मग इथून इथं काय झालं असेल बरं +4. हे काय असणार आहे बरं +3. हे काय असणार आहे बरं +4. हे काय असणार आहे बरं +3 आणि इथं काय असणार आहे +4. मला सांगा टी पासून +4 कोण आहे 1 2 3 4 म्हणजे कोण असणार आहे एक्स. यूएक्स ऑप्शन आहे का आहे थर्ड वाला ऑप्शन. कळाला क्वेश्चन काय म्हणजे आपल्याला दिलेली जी सिक्वेन्स आहे ती एकदा चेक करायची आणि मग एक आन्सर येणार. कळालं नक्की एकदम. पुढचं सॉल्व करा बरं 5th वाला. 5वं करायला पोलीस भरती 2024 ला विचारलेला क्वेश्चन आहे. हा फर्स्ट ऑप्शन तेच करायचं आपल्याला पुन्हा पहिला दुसरा तिसऱ्याचा काय करायचंय क्रम ओळखायचा आहे. क्रम एक्स पासून काय झालंय रे डब्ल्यू. पुढे आपला एक्स पासून काय झालंय डब्ल्यू म्हणजे काय झालंय रे -1. डब्ल्यू पासून काय झालंय व्ही. डब्ल्यू पासून व्ही म्हणजे पुन्हा काय झाला -1. अजून एकदा चेक करून बघू
यू पासून काय झालाय बरं, व्ही पासून काय झालाय, यू झालाय, म्हणजे काय झालं -1. म्हणजे प्रत्येक ठिकाणी -1 -1 आहे. मग इथं सुद्धा आपल्याला काय करायचंय रे आता, -1. यू पासून -1 काय होणार आहे, टी. टी कुठे आहे बरं, इथं टी ऑप्शन आहे, इथं टी ऑप्शन आहे, बाकी काय टी नाही, या दोघांपैकीच एक उत्तर आहे आपलं. बरोबर. बरं, पुढे काय करायचंय बरं आता, पुढे आता आपल्याला बघायचंय सेकंड सिक्वेन्स वाला. यू पासून काय झालंय बरं, टी. बघा बरं, यू पासून काय झालाय, यू पासून झालाय टी, म्हणजे काय झालंय रे, -2 झालाय. टी पासून झालाय आर. बघा बरं, टी पासून आर म्हणजे तिचा सुद्धा काय झालंय रे, -2. बहुतेक हा सुद्धा काय असणार आहे, -2. इथं सुद्धा काय करायचं आपल्याला, -2. मग -2 कोणाचा रे, पीचा. पीचा -2 काय येणार आहे बरं, 1 2 म्हणजे एन. एन कुठे आहे रे, इथं पण एन आहे आणि इथं पण एन आहे, ते पण आपण सांगू शकत नाही. पण आता तिसरा आपल्याला फायनल आन्सर देणार आहे. मग आता तिसरा वाला कोण आहे बघा, एस पासून काय झालाय इथं, पी. एस पासून काय झालाय, पी. पी म्हणजे काय रे, माग किती गेलाय, माग -3. काय झाला, -3. पी पासून एम आहे, पी पासून एम 1 2 3 म्हणजे इथं सुद्धा काय रे, -3. साहजिक हा सुद्धा काय असणार आहे, -3. मग पुढचा पण काय घ्यायचा आपल्याला, -3. जे पासून -3 माग जायचं, मायनस म्हणजे माग, प्लस म्हणजे पुढं. मग जे पासून -3 माग आला काय होणार आहे, 1 2 3 म्हणजे काय असणार आहे, जी. जी कुठे आहे बरं आपला, पहिल्या ऑप्शन मध्ये, म्हणजे आपलं उत्तर असेल पहिलं. येईल का लक्षात, नक्की. थोडी प्रॅक्टिस करा, प्रॅक्टिस झाली काही गोष्ट तुम्हाला कळेल. टी आहे, टी आहे एकदा जर कळाला तर इथं येणे, इथं येणे शोधत बसू नका. डायरेक्ट काय शोधायचा, तिसऱ्या वाला. सेकंड काही शोधायचा नाही, कारण की सेकंड आन्सर तसं माहिती एन पैकी एकच आहे. मग एन काही शोधायचा नाही, सेकंड शोधायचं नाही, डायरेक्ट काय शोधायचा, तिसरा. कळालं काय बोललो, नक्की. पोलीस भरतीला हा विचारायला क्वेश्चन आहे. फक्त आपल्याला सिरीज सिक्वेन्स काय ती कळाली ना, तर आपल्याला एक्झाम्पल इझी सॉल्व्ह होतात. चला पुढचं सॉल्व्ह करा बरं. 6वा क्वेश्चन सॉल्व्ह करा. 6वा क्वेश्चन. काय रे ऑप्शन, काय पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं सांगा. किती रे, झालं सॉल्व. क्वेश्चन कळालं ना कसं आहे. काय करायचं आपल्याला, शोधायचंय फक्त कोण किती क्रमांकाला, एवढंच, बाकी काहीच नाहीये. हो तुम्ही तर खाली लिहितो. बघा क्वेश्चन काय दिलं आपल्याला, ए नंतर आहे वाय सी कॉमा डब्ल्यू ई यू कॉमा जी एस आय कॉमा क्यू के ओ कॉमा, पुढे आपल्याला क्वेश्चन मार्क आहे, तिथं काय ते आपल्याला शोधायचं. काय असेल इथं, ए पासून काय झालंय रे, डब्ल्यू. ओके, ए पासून डब्ल्यू म्हणजे माग आलाय, मायनस झालाय, काय झालाय, मायनस. किती मायनस झाला बघा बरं, 1 2 3 4 काय झालं रे, -4. एवढं तर कळालं. अजून एक शोधू आपण. डब्ल्यू पासून काय झालंय रे, जी झालंय. डब्ल्यू पासून काय झालंय, जी. डब्ल्यू पासून काय झालं आपला, जी. म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 प्लस काय झालाय हा, 10 झालाय. ओके, पुढे बघू अजून काय. जी पासून काय झालंय रे, क्यू. जी पासून काय झालंय आपला, जी पासून झालंय क्यू. क्यू म्हणजे कुठे असणार आहे, पुढे असणार. बघू, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 प्लस काय, प्लस काय इथं 10. ए पासून काय झालंय, डब्ल्यू झालाय. डब्ल्यू पासून काय झालंय इथं, जी झालाय. तिनेच आपल्याला नाही कळू राहिलं. हा ऑप्शन का, बघू आपण इथं बघू बरं काय, झेड झेड झेड. चला सेकंड वर जाऊ बरं आपण. वाय पासून काय झालंय बरं इथं, ई झालंय. काय झालंय, वाय पासून ई. किंवा मग एक काम करू आपण, आता मला सांगितलं किती बरं, +4. नंतर काय आला, +10. नंतर काय आलं रे, 10. याचा अर्थ काहीतरी गडबड आहे. हा नियम काय आपल्याला लागू नाही राहिला. मग हा नियम जर लागू नसन होत तर काहीतरी आपण इथं पुन्हा चेंज करायचं आहे.
काय चेंज होईल बघा आता. इथं आपल्याला प्लस मायनस करून होऊ नाही राहिलं तर काहीतरी वेगळं येतं. काहीतरी एक तर थोडं निरीक्षण करून पाहू ना आपण याच्यात काय नेमकं. बघा इथं ए वाय आणि सी दिलाय. ए दिलाय, इथं वाय दिलाय आणि इथं काय दिलाय आपल्याला सी. बघा मी काय सांगतो, काय दिलाय, ए दिलाय, वाय दिलाय आणि काय दिलाय सी दिलाय. असं दिसू राहिलं काहीतरी, बरोबर का नाही. अजून पुढे जाऊ आपण. डब्ल्यू ई आणि यू दिलाय. पुढे बरं डब्ल्यू ई आणि काय दिलाय रे यू दिलाय. एक गोष्ट तुम्हाला कळाली काय इथं, एक गोष्ट कळाली, वरचा खालचा आणि हा घेतलाय. नंतर काय केला, खाली वर आणि असा घेतलाय. पुढे बघू आपण. बघा जी एस टी. पुढे बरं आपला जी एस आणि आय आहे, सॉरी काय आय. बघा पहिले काय घेतलं तर ए पासून पुढे गेला होता वाय पर्यंत, नंतर पुढे गेला सी, नंतर काय झाला त्याच्याच पुढचा कोणता घेतला डब्ल्यू ई आणि काय घेतला यू. त्याच्याच पुढचा काय घेतला बरं जी एस आय. आता याच्या पुढचा कोण असणार आहे रे, क्यू असेल. मग आता क्यू नंतर कोण येणार आहे आपला के, आणि के नंतर कोण येणार आहे ओ येणार आहे. मग क्यू के ओ कुठं ऑप्शन आहे बरं, क्यू ऑप्शन नाही का. अच्छा नेक्स्ट आहे का. हे संपलं, पुढचा घेतला, एक घेतला. अच्छा इथं पुढचा आहे म्हणजे कोण येईल इथं, सॉरी सॉरी कोण येणार आहे यम का, सॉरी इथपर्यंत बरोबर आहे. इथपर्यंत काय बरं आपला ओ ओ ओ पर्यंत आलाय का ओ. इथं काय झालं आपला क्यू झाला, इथं झाला आपला क्यू, नंतर काय झाला बरं के, आणि नंतर काय झाला आपला ओ झाला. आता पुढचा आपल्याला बघायचा आहे, पुढचा कोण राहील बरं, यम. यम राहील, त्याच्यानंतर काय राहणार आहे, यम नंतर येणार आहे आपला झेड, आणि झेड नंतर कोण येणार आहे आपला बी. असा ऑप्शन आहे का यम झेड, चौथा ऑप्शन काय यम झेड बी. म्हणजे काय झालंय का अलग सरांना, इथं काय झालंय एक झाला पुढं, त्याच्या पुढं पुढची 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 टर्म झालेली. आता याच्यानंतर कुठे येणार तुमचा आला तो झेड, आणि झेड पुन्हा बी, बी पुन्हा डब्ल्यू, अशा प्रकारचे सिक्वेन्स दिले. म्हणजे जर तुम्हाला +1 +2 +3 दिलंय का नाही दिलेलं. मग अशी पण तुम्हाला डिझाईन विचारली जाऊ शकते, एक डिझाईनची कालेन कशी डिझाईन आहे. काय करायचं तर ट्रायंगल 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 काढत गेले, मग आपला ऑप्शन काय राहणार आहे एम झेड बी असेल. कळाला क्वेश्चन काय. करा बरं पुढचा सॉल्व. पीएसआय ला विचारलेला क्वेश्चन आहे मेन्सला. कितवा तिसरा येईल का के वाला. बघा काय शोधून बघू आपण. ए पासून काय दिलंय बरं सपोज बी, म्हणजे लगेच काय केलंय बरं +1 केलाय. बी पासून काय दिलंय रे डी, म्हणजे काय केलंय रे +2 केलाय. डी पासून काय दिलंय रे जी, म्हणजे काय केलंय रे +3. मग आता पुढचा काय राहणार आपला +4. +4 म्हणजे काय 1 2 3 4, म्हणजे आपलं उत्तर काय राहणार आहे के राहणार. कळालं नक्की. जी सिक्वेन्स दिली का त्यानुसार पुढचं शोधायचं, बस एवढंच. यावर पुढचा सॉल्व करा. पीएसआय ला सॉरी पोलीस भरतीला विचारलेला क्वेश्चन करा सॉल्व. आता इथं थोडं मिक्स दिलंय, नंबर पण दिलाय आणि अल्फाबेट पण दिलाय. A1 B4 C9 कॉमा 2. तरी उत्तर सांगा ना, तरी उत्तर कळेल ना काय उत्तर सांगा काय. बघ काय दिलंय, काय म्हणलं टी डी स्वा. ए नंतर काय दिलंय रे सिंपल आहे बी. बी नंतर काय रे इथं सी. सी नंतर काय येणार इथं डी येणार आहे, बरोबर का नाही. इथं काय बरं 1 आहे, इथं 4, इथं 9 आहे. हा कोणाचा वर्ग आहे माहितीये तुम्हाला 1 चा वर्ग आहे. हा कोणाचा वर्ग आहे रे 2 चा वर्ग आहे. हा कोणाचा वर्ग आहे इथं 3 चा वर्ग. मग मला सांगा पुढं कोणतं येणार आहे बरं 4 चा वर्ग. 4 चा वर्ग काय होणार आहे स्वा. मग डी स्वा आपला जे असेल तो ऑप्शन, म्हणजे एखादा ऑप्शन असेल काय डी आणि काय स्वा, हेच आपलं राहील उत्तर. कळालं. म्हणजे इथं काय दिलंय 1 चा स्क्वेअर 2 चा स्क्वेअर 3 चा स्क्वेअर 4 चा स्क्वेअर 5 चा स्क्वेअर, अशा प्रकारे सिक्वेन्स काय. पुढचा 9वा सॉल्व करा बरं. 9th वाला राज्य सेवेला विचारलेला क्वेश्चन आहे, सांगा करा सॉल्व. इथं मिसिंग आहे, मधला एक वर्ड आपल्याला मिक्स केलाय. संडे
नंतर असणार आहे मंडे, नंतर असणार आहे ट्यूजडे, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, इथं काय असणार गुरुवार, गुरुवार म्हणजे काय असणार बरं आपलं थर्सडे असणार, म्हणजे काय असणार तुमचा टी, एखादा ऑप्शन तुमचा कुठे टी असणार आहे. आणि नंतर पुन्हा काय येणार तुमचा थर्सडे, फ्रायडे, नंतर पुन्हा येणार आहे सॅटर्डे. म्हणजे कशाची सिक्वेन्स दिली आहे तुम्हाला डेज ऑफ वीक, आठवड्यातल्या दिवसांची सिरीज दिली. कळालं? कधी कधी असं येऊ शकतं. यावर पुढचा क्वेश्चन करा सॉल्व. आता हा काय बरं क्वेश्चन कसा अपॉनचा आहे बरं का. क्वेश्चन काय अपॉन म्हणजेच काय रे, क्वेश्चन असा आहे सी अपॉन एक्स, नंतर आहे ई अपॉन व्ही कॉमा जी अपॉन टी कॉमा आय थिंक इथं आय असणार बरं का, आय अपॉन आर, आणि इथं काय बरं क्वेश्चन मार्क अपॉन क्वेश्चन मार्क, इथं बहुतेक आय असणार. काय चौथा ऑप्शन. काय केलं रे इथं, काय केलेलं बघा, सी पासून काय झालंय बरं ई, सी पासून ई कुठे रे +2 झालाय, काय झालंय +2. ई पासून काय झालंय रे जी, म्हणजे इथं सुद्धा काय झालंय रे +2, नंतर पण काय झालंय +2, आणि नंतर आपल्याला +2 करायचा म्हणजे कोण येणार आहे के. के वाला ऑप्शन आहे का, एकच ऑप्शन आहे ना, बाकी काय आहे का नाही, डायरेक्ट आपलं उत्तर काय राहील. हा अजून जर एखादा के असता तर मग आपण खालचं पण कॅल्क्युलेशन केलं असतं, पण काही दुसरा केच नाही तर पहिलेच तेच आपलं ऑप्शन टिक करून टाक. हा एमपीएससी समाज कल्याणला विचारलेला क्वेश्चन. पुढचा घ्या बरं, एमपीएससी असिस्टंट मुख्य परीक्षा 2015 ला विचारलेला क्वेश्चन. करा बरं सॉल्व. काय हा पण अपॉनचा क्वेश्चन आहे. अपॉन म्हणजे वाटलंच तर लिहून द्या तुम्ही कसं आहे बघ. काय एन बी अपॉन काय बरं ओ ए कॉमा क्यू ई अपॉन आर डी कॉमा टी एच अपॉन यू जी कॉमा क्वेश्चन मार्क अपॉन क्वेश्चन मार्क. काय होईल हे तो ऑप्शन राहील. काय राहील, काय ते डोकं लाव, डोकं लावल्याशिवाय जमणार नाहीये. पहिलाचे बरोबर आहे का. काय केलं रे इथं शोधू आपण, काय एन पासून काय झालं इथं क्यू, बघू आपण काय ते. 1 2 तर आपल्याला एकातच सर्व मिळेल असं आन्सर नाहीये, तुम्हाला 1 2 3 टेक्नॉलॉजी लावावं लागेल तेव्हा ते मिळणार, तोपर्यंत मिळणार नाहीये. एन पासून काय झालंय बरं क्यू, एन पासून क्यू म्हणजे किती गेलाय तो पुढं +3, किती झालंय +3. क्यू पासून काय झालंय बघा 1 2 3, पुन्हा इथं काय झालंय रे +3, याचा अर्थ इथं सुद्धा काय आलं मग +3. मला सांगा टी ला +3 कोण आहे 1 2 3 म्हणजे काय डब्ल्यू, पहिला डब्ल्यू आहे का रे कुठं बघा, इथे एकच तर डब्ल्यू दिसतोय, बाकी कुठं डब्ल्यू आहे का नाहीये, मग तुमचं उत्तर हेच राहणार का, बाकी काय शोध द्यायची आवश्यकता नाहीये. तरी सुद्धा आपण एक शोधू वाटल्यास तर, सपोज आपण एक दुसरं शोधू. बी पासून काय झालंय बरं इथं बी पासून झालाय ई, म्हणजे किती प्लस झालाय बरं इथं +3 झालाय. ई पासून काय झालंय रे एच +3 झालंय, एच पासून +3 कोण येणार आहे के, बघा तुमचा के पण आलाय. अलग लक्षात, म्हणजे तुमचा आन्सर काय राहणार आहे पहिला. कळालं, फक्त मांडणी करा, कळालं पाहिजे मांडणी कशी काय, त्यानुसार आपल्याला एक्झाम्पल इझिली सॉल्व्ह होईल. नेक्स्ट पुढचं घ्या बरं, एमपीएससी मेन्सला विचारलेला क्वेश्चन आहे. काय बघा करा सॉल्व, कोणता ऑप्शन असेल. बुद्धिमत्तामध्ये काय होतं, एक्झाम्पल सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला कळतं का हे आन्सर तर वेगळं आहे, सॉल्व्ह केलं तर बरोबर आहे. बुद्धिमत्ताचे क्वेश्चनचे आन्सर एक ने अनेक असतात, पण ऑप्शन मध्ये कोणतं ते आपल्याला शोधायचं असतं, कारण की येणाऱ्या क्वेश्चनचे आन्सर हे वेगवेगळं असू शकतं जे ऑप्शन मध्ये पण नसतं, पण आपल्याला आन्सर तर 4 ऑप्शन मधूनच शोधायचंय, याचा अर्थ लॉजिक काहीतरी वेगळं आहे ते शोधायचं आपल्याला. काय होणार आहे बरं, ए आणि झेड मध्ये 3 आहे, इथं 8 आहे, इथं 18 आहे, इथं आय हा बरं का, हा आय 18 आणि एक्स. काय होईल क्वेश्चन इथं लिहून देतो वाटलं सर बघा. ए
3z अपॉन E8y कॉमा I 18x कॉमा पुढं काय ते आपल्याला विचारलंय 3. तिसऱ्या नंबरचा M38W बरोबर आहे का? बरोबर आहे का? डोकला मधलं नाही माहिती? अरे मधलं कसं नाही माहिती? बघू काहीतरी लॉजिक करावं लागेल ना आपल्याला. काहीतरी लॉजिक आहे, लक्ष द्या इकडं. इथं आहे 3, इथं आहे 18 आणि 8 आणि इथं काय बरं 18 आहे. बहुतेक असं काहीतरी असू शकतं. काय बरं 3च्या दुप्पट किती होतो 6. दुप्पट करून काय केलं रे +2. हेच सॉरी +2. हे लॉजिक पुढे लागलं असेल तर हे कंटिन्यू करायचं, नाहीतर करायचं नाहीये. करू आपण 2 नी मल्टिप्लाय करायचं. 2 नी मल्टिप्लाय केलं तर काय होणार आहे 8 गुणे 16. 16 आणि 2 किती होणार आहे 18. म्हणजे हे लॉजिक बरोबर आहे. मग आता हेच आपल्याला तिसऱ्या ठिकाणी न्यायचं. काय करायचं बरं 18 गुणिले 2 किती होणार आहे बरं 18 दुणे 36 आणि 2 किती होणार आहे 38. मधला अंक काय पाहिजे आपला 38. इथं 38 आहे, इथं 38 आहे, म्हणजे हे दोन ऑप्शन तुमचे उडाले. आता एक काहीतरी तुम्हाला पहिला शोधायचा किंवा शेवटचा शोधायचा आहे. मग ते आता अल्फाबेट नुसार आपण शोधू शकतो. ए पासून काय झालंय बरं इथं ई. ए पासून काय झाला ई म्हणजे प्लस किती झाला आपण 4. ई पासून झालाय आय. ई पासून आय म्हणजे इथं सुद्धा काय रे +4. मग आता तर +4च चालली म्हणजे ही सिक्वेन्स काय असणार +4 कोण येणार आहे यम. यम या दोघांमध्ये कुठे आहे फक्त इथं तर जे इथं तर यम आहे म्हणजे आपलं उत्तर काय राहणार आहे थर्ड. आलं का लक्षात? नक्की असं काय बरं कधी कधी काय होतं तुम्हाला मी सांगतो हे पण लॉजिक असेल असं नाहीये. बरं आपल्याला डायरेक्ट नसतं का तर आपण वेगळं पण लॉजिक लावलं असतं. काय लावलं असतं बरं बहुतेक एकचा काय केला मी वर्ग केला आणि त्याच्यामध्ये 2 ऍड केला. 1चा वर्ग 1 अधिक 2 काय झालं बरं 3. मग इथं ते बघा इथं 2चा वर्ग किती झाला बरं 4. 4 मध्ये 2 ऍड केलं तर काय नाही 6. म्हणजे लॉजिक लागते का नाही? असं तुम्हाला 2-3 वेळेस करावं लागेल तेव्हा ते उत्तर येईल. एकदाच केल्यावर उत्तर आलं असं होत नाही. त्यासाठी तुम्हाला भरपूर प्रॅक्टिस लागते. कळालं? वेगवेगळे लॉजिक लावावं लागतात. कळालं क्वेश्चन काय? मग आता करा बरं सेकंड 13 वाला नेक्स्ट वाला सॉल्व करा. काय पोलीस भरतीचा क्वेश्चन आहे. रे कळालं ना नक्की? पाठीमागा सरांना कळतंय ना? तर पहिल्यांदाच पाहिलेय. पहिल्यांदाच पाहिले पण सब सिंपल आहे. काय असं अवघड नाहीये. थोडी थोडी प्रॅक्टिस केली तर इझिली काय. बघा बघा मान्य करा मान्य करा. मान्य केली तर येईल. काय रे काय हा क्वेश्चन थोडासा के ना गुगली आहे. गुगली म्हणण्यापेक्षा आहे ना थोडासा अननोन आहे मुलांसाठी. ऑप्शन काय पहिला का बरं त्यावर पहिला ऑप्शन आहे. सांगा सांगा आन्सर. मस्त क्वेश्चन आलाय लय वेगळा आलाय क्वेश्चन. थोडा वेगळाच क्वेश्चन आहे. व्ही आहे आय आहे बी आहे डॅश डॅश वाय ओ आणि आर. याच्यात तर तुम्ही आता मी तुम्हाला पहिले सांगतो. सपोज तुम्ही इथं व्ही ना इथे घेतला तुम्ही व्ही नंतर काय आला तुमचा आय आला नंतर काय आला रे बी आला. पुढेच काय ताळमेळ नाही लागू राहिला. लागतोय का नाही लागत? काय करायचंय सांगा पटकन. काय होईल? क्वेश्चनला युनिक विचारलाय एकदम युनिक आहे. तुम्ही एबीसीडी का किती का पाहत बसले ना तर त्याचा आन्सर येणार नाही तुम्हाला. एबीसीडी का पाहून नाही वेगळं काहीतरी असं होऊन जर काही होत नाहीये त्याचा अर्थ काहीतरी वेगळं विचारले इथं. का असेल रे? बरं मला एक सांगा तुम्हाला सप्तरंग माहितीये का? सप्तरंग सप्तरंग कोणते कोणते असतात माहितीये? आठवतात काही? सायन्सला शिकलोय आपण सायन्सला. तांबडा निळा बरोबर ना. तांबडा म्हणजेच काय रे रेड. नंतर ओ म्हणजे काय रे ऑरेंज. नंतर काय येतो येलो. नंतर येतो तुमचा आला ग्रीन. नंतर येतो तुमचा ब्ल्यू. नंतर
इंडिगो, नंतर व्हायलेट. म्हणजे तुमचा आन्सर काय राहणार आहे? इथं तुम्हाला कशा विचारले? सप्तरंगानो क्वेश्चन विचारलाय. सप्तरंग कशा विचारलाय? सप्तरंगानो प्रश्न विचारलाय. मग तुम्ही एबीसीडी किती का वेळेस पाहत बसले, सायंटिस्ट असेल इथं, पण तुम्हाला आन्सर काही मिळणार नाहीये. जे मगाचा आपला आलता बघा युनिक वाला क्वेश्चन, काय होता? संडे, मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, तो आला होता. तसं इथं आलाय. कशाचा आलाय बरं? सप्तरंगांचा क्वेश्चन. कळलं ना? 7 रंग असतात, 6 आहे, 7 तुम्ही इथं ओळख. बर, यावर अजून पुढचं. ओके, हा एमपीएससी ला आता विचारलेला क्वेश्चन 2023-24. करा बरं सॉल्व. काय खालील इंग्रजी वर्णमाला गट इंग्रजी मालिकेतील अक्षरांच्या स्थानांच्या संदर्भात एक विशिष्ट आकृतिबंध तयार करतात. या आकृतिबंधात आधारित खालीलपैकी कोणता पर्याय प्रश्नचिन्हाच्या जागी येईल? मग आता आपल्याला 3 गोष्टी दिल्याय, फक्त क्वेश्चन मोठा लिहून दिलाय, बाकी काहीच नाही. सॉल्व तसाच करायचा आहे. या 3चं जे रिलेशन आहे का ते 4थ्या सोबत आपल्याला काढायचंय, बस एवढंच. 3चं काय केलंय बरं? एच पासून काय झालं इथं? एन. बघा बरं, एच कुठे इथं एच आहे, नंतर एन आलाय म्हणजे 1 2 3 4 5 6 प्लस काय झाला इथं 6. बघू लॉजिक तर लावा लागेल काही ना काही, तसं येणार नाहीये. एन पासून काय झालंय बरं? टी. 1 2 3 4 5 6 साहजिक आहे. प्लस 6 वाला क्वेश्चन आहे. प्लस 6 आणि पुढचा पण काय येणार आहे? प्लस 6. टी पासून प्लस 6, 1 2 3 4 5 6 म्हणजे काय येणार आहे तुमचं? झेड. झेड आहे का रे? येस. पण एक गडबड आहे आता इथं, झेड एकाच ठिकाणी दिसतोय, बरोबर का नाही? पण यापैकी नाही पण एक ऑप्शन आलाय. हा, पहिले का शेवटचं ते आता, कारण ते तुम्हाला सांगतो इथं गडबड काय होती. इथं आलाय तुमचं झेड, तुम्ही म्हणशाल सर तर बोलले होते एक आलं का करून टाका, पण यापैकी नाही असलं ना तर मग गडबड राहते. त्यामुळे चेक करायचं आता, कारण की हे पण असेल आणि यापैकी नाही हे पण असू शकतं ना. मग आता आपल्याला थोडं पुढं चेक करावं लागणार आहे काय ते. बघा बरं, डी पासून काय झालंय बरं? जे. डी पासून काय झालंय? जे. 1 2 3 4 5 6 म्हणजे प्लस 6 झालाय. बहुतेक हा पण प्लस 6 असेल, बघू आपण. 1 2 3 4 5 6 पुढचा प्लस 6. पी पासून प्लस 6, 1 2 3 4 5 6. व्ही अजूनही व्ही आहे, बहुतेक पहिलं असू शकतं, पहिलंच आहे. तर आता आपण एक शेवटचं आले तर बघूनच घेऊ, कारण की यापैकी नाही म्हटलं थोडी गडबड झाली, आणि ह्यापैकी नाही दुसरं कोणतं तरी ऑप्शन असतं ना तर आपण डायरेक्ट मारून दिलं असतं. मग जी पासून काय झालं इथं? एम. कुठे बरं? जी पासून एम. 1 2 3 4 5 6 म्हणजे 6 चीच रेंज आहे. एस पासून 6 शोधा. 1 2 3 4 5 6 वाय. तुमचं उत्तर कन्फर्म पहिलंच. अलग लक्षात. फक्त आपण का क्रॉस चेक केलं? कारण की यापैकी नाही ऑप्शन आल्यामुळे क्रॉस चेक केलं. हा जर ऑप्शन नसता, दुसरा काही पण असतं ना तर आपण डायरेक्ट मारून दिलं असतं. कळालं? हे क्वेश्चन सॉल्व्ह करण्याची काही गोष्टी टेक्निक हे माहित असल्या पाहिजे. ऑप्शन असेल आपला पहिला. कळालं का सर्वांना? नक्की. सर्व क्वेश्चन +6 वाला आहे, बाकी काहीच नाही. करा 15वा सॉल्व. एमपीएससी 2022 ला विचारलेला क्वेश्चन करा सॉल्व. क्वेश्चन काय आहे? X 11, V 13, S 17, O 23. 3 नंबर. ओके, तुम्ही एकतर नंबर शोधा किंवा अल्फाबेट शोधा, सर्व वेगवेगळे ऑप्शन आहे, काहीच प्रॉब्लेम नाही, एका तुमचं उत्तर येऊन जाणार. 3 नंबरचा आहे का? बघू आपण सॉल्व करू. चला. एक्स नंतर काय आलाय बरं आपला? व्ही. एक्स नंतर आलाय व्ही म्हणजे काय झालंय रे? -2. व्ही नंतर आलाय एस. व्ही नंतर आलाय एस म्हणजे काय झालंय रे? -3. आता व्ही नंतर ओ आलाय, बघू. 1 2 3 4 काय झालं रे? -4. म्हणजे सिक्वेन्स कळाली काय तुम्हाला? -2 -3 -4. मग आता काय येणार तुमचा? -5. ओ पासून -5 जा बरं. ओ पासून -5 1 2 3 4 5 उत्तर काय राहील? जे. जे आहे का रे कुठं? एकाच ठिकाणी, बस हेच तुमचं उत्तर. अलग लक्षात. पण मी असं म्हणतो, जर तुमचा एखादा जे इथं पण आला असता तर आता तुम्हाला काय करावं लागलं असतं? नंबरचं पण लॉजिक लावावं लागलं असतं, त्याशिवाय ऑप्शन नसतात. बघू आपण नंबरचं काय. एक ठिकाणी काय बरं? 11, नंतर काय रे? 13, नंतर काय? 17, नंतर काय बरं इथं? 23. काय असेल त्याच्यामध्ये? या दोघांमध्ये कितीचा हे कितीने वाढले बरं? +2.
हा कितीने वाढलाय रे? +4. हा कितीने वाढलाय रे? +6. मग एक गोष्ट कळाली तुम्हाला काय रे? 2 4 6 8. मग 8 जर याच्यात ऍड जर केला तर किती होणार? 8 ऍड केला तर 31 होईल ना. 31 वाला तोच तो ऑप्शन. जर दोन ठिकाणी जे असतात तर ते करावं लागलं असतं, गरज नाही ती आपल्याला काही, पण आपण करून बघितलं. कळालं काय? म्हणजे तुम्हाला ती सिरीज काय ती कळाली ना का पुढच्या गोष्टी आपाप कळून जातात. कळालं नक्की एकदम? करा बरं पुढचं सॉल्व करा. करा पुढचं सॉल्व. सर्व विचारलेले क्वेश्चन आहे, सर्वेची आपण प्रॅक्टिस घेतोय. याची तुम्हाला मी पीडीएफ पण देणार आहे. या पीडीएफ मध्ये पण काही वेगळे एक्झाम्पल आहेत, ते पण आपल्याला सॉल्व करायचे. करा सॉल्व करा, लॉजिक लावा, काही ना काही लॉजिक लावा. सिंपल क्वेश्चन आहे. काय पटापट आन्सर कमेंट करा, सांगा आन्सर काय काय. 2 नंबरचा बरोबर आहे का? 2 नंबर किती? तुझ्या मैत्रीण कुठे गेल्या आज? तिथे कामाला गेल्या का? पाऊस उघडलाय आता. इथे एक गोष्ट काय केली बघा, इथं किती अल्फाबेट आहे रे? इथं किती आहे? इथं किती आहे? पुढे किती येणार आहे? 5. मग हा ऑप्शन राहील का तुमचा? अजिबात नाही. हा ऑप्शन राहील का तुमचा? अजिबात नाही. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5 पहिल्या किंवा तिसऱ्यापैकी तुमचं उत्तर आहे. लईच घाई झाली आहे, आता पेपर द्यायचा आहे, काहीच सुचना. अशा दोन्हीपैकी एक मारलं तरी चालेल, कारण की दुसरा ऑप्शन आपल्याकडे नाहीये. कारण की एक गोष्ट तर कळाली, 2 3 4 नंतर किती अल्फाबेट राहणार आहे? 5. पण आता आपण ऍक्युरेट आन्सर काय ते शोधू. बघा इथं ए बी पासून काय झालाय रे? जी. बी पासून झालाय जी. 1 2 3 4 5 किती वाढवले बरं? 5. जी पासून काय झालं रे? एन. जी पासून झालं एन. 1 2 3 4 5 6 7 वाढवले. किती वाढवले? 7. मग आता आपल्याला इथं किती वाढवले? 5. इथं किती झाले? 7. मग बहुतेक पुढचे किती वाढवले पाहिजे रे आपण? 9 वाढवले पाहिजे. किती वाढवले पाहिजे? 9. मग मला सांगा एन पासून 9 कोण आहे बरं? एन. एनच ना. एन पासून 9. 1 2 3 4 5 6 7 8 9. डब्ल्यू. डब्ल्यू आहे का ऑप्शन मध्ये? पहिलाच ऑप्शन आहे, बाकी काहीच करू नका. अलग लक्षात काय? बाकी काही वेगळं करायची तुम्हाला आवश्यकता नाही. बरोबर आहे, पहिलाच. कळलं नक्की एकदम? याच्यात जरी एखादा डब्ल्यू असता, कशात रे? दुसऱ्यात आणि चौथ्यात, तर ते आपलं आन्सर नसतं, कारण आपल्याला किती अल्फाबेट पाहिजे? 5च पाहिजे. तो 5 वालाच ऑप्शन. ओके, हे कळले क्वेश्चन नक्की? आणि यातली जर मी जवळपास 16-17 क्वेश्चन घेतले तुमचे आले, आणि एक जी पीडीएफ पण आहे ती पण तुम्हाला मी देणार आहे. त्याच्यात सुद्धा जवळपास 40-50 एक्झाम्पल ह्याच प्रकाराची, एकाच प्रकाराची. प्रकार कळाला कसा राहणार आहे? नक्की एकदम सिंपल आहे. फक्त आपल्याला जी सिक्वेन्स दिलेली आहे ना ती व्यवस्थित कळाली पाहिजे. ती एकदा कळाली का पुढचं उत्तर तुम्हाला कळून जाणार आहे. मग आता अक्षरमालामध्ये आज आपल्याला दुसरा पण प्रकार बघायचा आहे, जो कोणता आहे बरं? विसंगत पद. विसंगत पद म्हणजे काय? तुम्हाला एखादी सिरीज दिली जाणार आहे, त्या सिरीज मध्ये एखादा चुकीचा अल्फाबेट असणार आहे. मग तो चुकीचा कोणता आहे तो आपल्याला शोधायचा आहे. मग आता इथं बघा काय दिलंय, विसंगत पद ओळखायला सांगितले असेल तर काय करायचं? पहिलं पद कोणतं, दुसरं कोणतं, तिसरं कोणतं, याचा शोध लावायचा आणि त्यानुसार काय करायचं? तुम्हाला विसंगत शोधायचं आहे. फॉर एक्झाम्पल आता पुढे गेलं आपण ते बघणार, एबीसीची मांडणी जेव्हा येईल तेव्हा ही तुम्हाला कळणार आहे कसं विसंगत पद वगैरे आहे. मग इथं ए आहे बघा, इथं काय केलंय, याच्यात विसंगत कसं आहे? इथं ए नंतर काय दिलंय तुम्हाला? सी. म्हणजे किती झालाय तुमचा? +2 झालाय. सी नंतर काय दिलंय रे? डी. म्हणजे काय झालंय? +1. ए बी सी डी नंतर काय दिलंय रे? ई. म्हणजे काय दिलंय? +1. बरोबर. एम नंतर काय दिलंय?
ओ दिलाय, म्हणजे किती MNO काय दिलाय रे +2. ओ नंतर काय दिलाय P, OP आणि लगेच Q म्हणजे काय रे +1, इथं सुद्धा काय +1. S नंतर काय दिलाय तुम्हाला लगेच T दिलाय. कळालं काय झालं, पहिल्यांदा काय होता +2, इथं सुद्धा काय होता +2, मग इथं पण +2 यायला पाहिजे होता ना आपला, पण इथं काय आला +1 आला, म्हणजे तुमचा विसंगत कोणता असणार आहे हा असणार. कळालं की विसंगत काय, मग हे सुद्धा आपल्याला नंबर देऊन ओळखायचे आहेत. मग याच्यावर क्वेश्चन कसे आहेत ते आपण आता पुढे बघूया. बघा क्वेश्चन दिले आपल्याला, पहिला क्वेश्चन काय दिलाय बघा, एक AZ CX EV GU IR हे दिले आणि यांच्यात विसंगत कोण येते आता आपल्याला ओळखायचे. मग आता विसंगत मध्ये बघा ए पासून काय झालंय रे सी, म्हणजे काय झालंय रे +2. सी नंतर काय झालंय बरं ई, सी नंतर काय ई म्हणजेच काय रे +2. ई नंतर काय रे इथं जी, ई नंतर जी म्हणजे काय रे +2 आणि जी नंतर काय बरं आय, जी नंतर आय म्हणजे +2. इनी तुम्हाला काही कळालंय का नाही, पहिल्यानी काही कळालं नाही. आता दुसरा शोधावा लागेल. झेड नंतर काय रे इथं तुम्हाला एक्स आहे, झेड नंतर एक्स म्हणजे काय झालंय रे -2. ओके, एक्स नंतर काय बरं यू, पुन्हा काय रे -2. यू नंतर काय रे व्ही, व्ही नंतर काय रे यू, व्ही नंतर यू काय झालं इथं -1 झाला. काय झाला -1. मग -1 कोणामुळे झालं बरं, हे यू मुळे. यू चुकीचा आहे, यू चुकीचा आहे म्हणजेच कोण चुकीचा आहे जी, यू चुकीचा आहे म्हणजेच काय असं तुमचा चौथा ऑप्शन. कळालं काय, सिक्वेन्स सर्व काय चालली होती आपली +2 +2 +2 +2 -2 -2 चालली होती, पण इथं काय झालं बरं व्ही नंतर लगेच यू आला, व्ही नंतर यू आला, तो काय झाला -1 झाला. काय झाला फक्त -1. आपल्याला तर -2 पाहिजे होता म्हणजे तोच चुकलाय, म्हणजे आपलं उत्तर काय राहणार आहे जी. आलं नक्की एकदम. ओके, करा बरं सेकंड वाला सॉल्व. काय सेकंडचं काय आन्सर आहे, तिसरं चुकीचं आहे. हेच ऑप्शन खाली, वेगळे काही नाही, याच्यातलेच ऑप्शन आणले तुम्हाला. मग बघा बरं काय, झेड पासून झाला इथं एक्स, झेड पासून झाला एक्स म्हणजे काय झालेलं आपले मायनस, मायनस आणि प्लस व्यवस्थित लक्षात ठेवा, तेच तुम्हाला उत्तर शोधून देतात. एक्स नंतर काय झालंय रे व्ही, एक्स सॉरी एक्स नंतर काय झालंय व्ही म्हणजेच काय रे -2. व्ही नंतर काय झालंय टी, व्ही नंतर काय झालंय टी म्हणजे इथं सुद्धा काय -2, म्हणजे पहिला आपल्याला काही सांगत नाही आन्सर कन्फर्म. नंतर बी पासून काय झालंय रे डी, बी पासून डी म्हणजे +2 झालाय. डी नंतर काय झालंय रे ई, डी नंतर काय बरं ई, डी नंतर ई आलाय, पण इथं +2 सर -2 इथे, याचा अर्थ बहुतेक इथं +2 पाहिजे होता, पण इथं +2 आलाय का नाही आला, काय झाला +1 आला, म्हणजे आपलं उत्तर काय राहणार आहे VET. मग तो ऑप्शन एक ठिकाणी असणार आहे, तेच आपलं उत्तर. कळाला क्वेश्चन नक्की. पुढचं करा बरं सॉल्व. तिसऱ्यात कोण चुकीचा आहे, कोण अनमॅच आहे, तो आपल्याला शोधायचा आहे. काय रे लिहा तिसरं HST बरोबर आहे का, बरोबर. काय आहे याच्यामध्ये सांगा तुम्हीच, मग काय केलंय, बी पासून काय झालंय बरं इथं ई, बी पासून ई झाला म्हणजे काय झालंय रे +3. यू नंतर काय बरं सॉरी ई नंतर काय बरं एच, किती झालंय इथं सुद्धा +3. एच नंतर काय झालंय के, एच नंतर काय झालंय के, पुन्हा काय इथं +3. पहिल्या नुसार आपल्याला काय आन्सर मिळालेलं नाहीये. आता सेकंड नुसार आपण चेक करून बघू बरं काय आन्सर राहणार आहे. इथं काय झालंय बरं वाय नंतर काय झालंय व्ही, वाय नंतर काय झालंय व्ही म्हणजे काय झालं इथं मागं आलं ना, मागं म्हणजे काय रे -3. व्ही नंतर काय झालंय बरं यस, व्ही नंतर झाला यस पुन्हा -3 चे, आणि यस नंतर काय बरं -3 -3 पाहिजे आपल्याला. यस नंतर पी आहे का -3, 1 2 3 ते सुद्धा बरोबर आहे, म्हणजे आपल्याला पहिल्या दोन्ही पण अल्फाबेटनी आन्सर काही सांगितलेलं नाही. आता आपल्याला शेवटचा फक्त तिसरा सॉल्व करायचा आहे. एक्स नंतर काय आलंय बरं इथं यू, एक्स नंतर यू म्हणजे 1 2 3 -3 झालाय, बरोबर -3. नंतर काय झालंय रे यू नंतर यस, यू नंतर काय आला आपला
सॉरी यू नंतर काय आलाय टी, यू नंतर लगेच टी आलाय म्हणजे टी चुकलाय. आणि टी चुकलाय म्हणजेच कोण चुकलाय बरं, तिसरा. तिसरा म्हणजे थर्ड ऑप्शन. अलग लक्षात. पहिल्याने दुसऱ्याने आपल्याला काही कन्फर्म आन्सर दिलं नाही, आपल्याला आन्सर दिलं तिसऱ्याने, ते चेक करावं लागेल. पहिला करावं लागेल, दुसरा, तिसरा, जेवढे असेल तेवढे चेक करावं लागेल. कळालं का? नक्की. चौथ्याचं काय रे? चौथ्याचं तिसरं बरोबर आहे का? नक्की का? काही गरज आहे का सॉल्व्ह करून द्यायची? करू का सॉल्व्ह? बघा इकडे काय, हे फक्त आपल्याला शोधावंच लागणार आहे आणि शोधण्यासाठी तुम्हाला पेन हा हलवावा लागेल, त्याच्याशिवाय ऑप्शन नाही. एबीसीडी तुम्हाला लिहावंच लागेल. बी नंतर कोण आहे बरं इथं? एच. बी नंतर एच किती क्रमांकाला आहे? 1 2 3 4 5 6 म्हणजे काय झालं इथं? +6. एच नंतर कोण आहे बरं इथं? एन. एच नंतर 1 2 3 4 5 6 म्हणजे +6 पुन्हा आहे. इथं पण बहुतेक +6 पाहिजे. काय बरं? 1 2 3 4 5 6 आहे, इथं सुद्धा +6 आहे, म्हणजे पहिल्यानुसार आपल्याला आन्सर कळालेलं नाहीये. आता आपल्याला दुसऱ्यानुसार ई नंतर कोण आहे इथं? के. ई नंतर के. ई नंतर 1 2 3 4 5 6 म्हणजे इथं सुद्धा काय झालंय तुमचा? +6. के नंतर हा सुद्धा किती पाहिजे मग आपल्याला? +6 आहे का बघा बरं. 1 2 3 4 काय झाला हा? +4 झालाय. +3 आहे, +6 आहे का? नाही. तरी पण आपण एकदा पुढे जाऊ वाटलं, कारण कधी कधी काय होतं, सिक्वेन्स +6 +4 आणि काय येऊ शकते बरं? +2 अशी पण येऊ शकते. तरी आपण एकदा क्रॉस चेक करू. ओ पासून काय झालंय बरं? डब्ल्यू. ओ पासून डब्ल्यू कुठे आहे बरं? ओ पासून डब्ल्यू 1 2 3 नाहीच. 2 आले का? नाही. म्हणजे याचा अर्थ कन्फर्म कोण चुकलाय बरं आपला? NOT चुकलाय. बरोबर ना? ते पण आलेलं नाही म्हटलं, विषय संपला. इथं फरक कितीचा पाहिजे होता? +6. आणि इथं सुद्धा किती पाहिजे होता? +6. पण याच्यामुळे चुकलं, याच्यामुळे म्हणजे NOT मुळे चुकलं. कळालं नक्की? एकदम. यांच्यामध्ये कितीचं अंतर आहे? एक्स आणि झेड मध्ये काय? दुसरा आहे हा. डी आणि जी मध्ये काय बरं? डी आणि जी मध्ये तिसरा आहे हा. त्याच्यानंतर एस आणि डब्ल्यू मध्ये काय बरं? एस आणि डब्ल्यू 1 2 3 4 हा चौथा आहे. यांच्यात कोण आहे बरं? यम आणि आर. कुठे बरं? यम आणि आर 1 2 3 4 5. व्हेरी गुड, चांगलं आहे. पण आता पुढे बघू आपण. ए आणि काय बरं? जी 1 2 3 4 5 6 याचं सर्व मॅच झाले, मिस नाही याच्यामध्ये कोणी. आता आपण काय बघू? काय आता काय बघायचं आहे? दुसरा. हे लॉजिक तर आहे, पण म्हणजे सिक्वेन्सला बरोबर आलेली आहे. हे लॉजिक आहे काहीतरी. हा, अजून काय म्हटले? बी आणि जे. हा, ओके. बी आणि जे मध्ये आपण बघू. बी आणि जे मध्ये काय? 1 2 3 4 5 6 7 8 आहे, बरोबर का? 8. जे आणि ए मध्ये मायनस आलाय तो. जे आणि ए मध्ये, जे नंतर काय आला? ए आलाय, म्हणजे काय झालंय? 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 आलाय, -9 झालाय. इथं काय झालंय बरं? ए पासून झेड हा -3 झालाय. इथं गडबड आहे काहीतरी. पहिल्या दोघांचं लॉजिक बरोबर आहे, एकदम बरोबर लॉजिक आहे, पण पुढच्यांचे लॉजिक काय? आर आणि एक्स मध्ये पहिले कशात म्हणते तो? झेड आणि बी मध्ये किती डिफरन्स आहे? झेड आणि बी चा 2चा डिफरन्स आहे. ओके. जी आणि जी मध्ये कितीचा डिफरन्स आहे? तिसरा आहे ना. हा किती होता आपला? झेड आणि बी. एक हा दुसरा होता, हा इथं तिसरा आहे ऍक्च्युली. इथं काय बरं? डब्ल्यू आणि ए 1 2 3 4 आहे ना. इथं काय बरं? आर आणि एक्स. आर आणि एक्स 1 2 3 4 5 6 आहे. आणि इथं किती बरं? जी आणि 1 2 3 4 5 6 आहे. याचा अर्थ या दोघांमध्ये काहीतरी गडबड आहे.
2 3 4 इथं कितीचा डिफरन्स पाहिजे होता? 5चा डिफरन्स पाहिजे होता. कितीचा पाहिजे होता? 5चा. ते 5चा आहे का? नाही. म्हणजे मिस्टेक कोणामध्ये बरं? ह्या MRX मध्ये. व्हेरी गुड. असंच असणार, दुसरं काय असणार. इथं कितीचा? 2चा फरक आहे, 3चा फरक आहे, 4चा आहे. इथं 5चा पाहिजे होता, इथं 6चा बरोबर होता. म्हणजे फक्त कितीचा फरक इथं? 6चा आलाय, 5चा पाहिजे होता. म्हणजे तुमचं चुकीचं कोणतं असणार आहे? चौथा असणार आहे. बरोबर आहे. बरंच लॉजिक आहे त्याच्या मागे. आठवं करा सर. आठवं काय राहील? MPSC चे क्वेश्चन साहजिक थोडेसे जड राहतील. काय राहील बरं? बघा, सी पासून काय झालंय बरं? ई म्हणजे किती झालंय रे? +2. ई पासून काय झालंय रे? जी म्हणजे किती झालंय रे तुमचा? +2. जी पासून काय बरं? एफ. जी पासून काय झालंय? एफ म्हणजे काय झालंय? -1. एफ पासून काय झालंय रे? डी म्हणजे काय झालंय रे? -2. ओके, असं काहीतरी. इथं काय पुन्हा +2 आहे. सी पासून ई म्हणजे काय असणार आहे? पुन्हा +2च आहे. हेच वाटतंय. ई पासून काय झालंय बरं? डी. ई पासून काय झालंय? डी म्हणजे काय आलंय? -1. आणि इथं डी पासून काय झालंय? बी. डी पासून -2. हे दोघं पण सेम आहे. याचा अर्थ ही सिक्वेन्स चालली. याच्यानंतर पुढे काय बरं? एम नंतर ओ आहे. बघा, एम नंतर काय बरं? ओ म्हणजे बरोबर आहे. पुन्हा +2च आहे. नंतर ओ पासून काय रे? आर. ओ पासून आहे आर म्हणजे काय झालं इथं? +3. बघा ना, ओ पासून आर 1 2 3 +3 झाला इथं. काय झालंय? +3. काय पाहिजे होतं आपल्याला? +2. आपण याला शोधून डायरेक्ट आता मध्ये काय बघायची गरज नाही. यू पासून काय बरं? डब्ल्यू. यू पासून डब्ल्यू म्हणजे +2. एकदम बरोबर आहे हा. आणि डब्ल्यू पासून काय झालंय बरं? वाय. डब्ल्यू पासून वाय म्हणजे काय रे? +2. बघा, इथं +2 आहे, इथं पण +2, इथं पण काय? +2. फक्त इथं कोण झालं रे? +3. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? MORQN म्हणजे थर्ड ऑप्शन. कळालं का? कळालं कसं आहे? काय? +2 +2 -1 -2 +2 +2 -1 -2 +2 +2 -1 -2. फक्त तिला काय झालं आता? +3 झाला. म्हणून आपला असणार आहे थर्ड वाला आन्सर. नेक्स्ट पुढचं घ्या बरं. पुन्हा विसंगत घटक कोणता आहे बघा. डी पासून आय किती आहे? 5वा आहे ना? 1 2 3 4 आणि 5 प्लस किती इथं? 5. त्यानंतर आय पासून किती आहे? एम. 1 2 3 4 प्लस काय बरं इथं? 4. नंतर एम पासून काय बरं? पी. 1 2 3 3 आहे म्हणजे काय बरं? 4 5 3 प्लस मध्ये झाले. नंतर आर पासून कोण आहे बरं? डब्ल्यू आहे का बघा. आर पासून डब्ल्यू कसा आहे? 1 2 3 4 5 काय झालंय बरं? +5. इथं डब्ल्यू पासून ए 1 2 3 4 काय बरं? +4. नंतर काय बरं? ए पासून ई 1 2 3 4. ए पासून ई ना 1 2 3 4 इथं काय झालंय तुमचा? 4. म्हणजे याचा अर्थ इथं 5 4 3 आहे. इथं काय बरं? 5 4 4 आहे. बहुतेक याच्यात किंवा याच्यात गडबड आहे, कन्फर्म नाहीये. त्यासाठी आपल्याला एक कोणतरी शोधावं लागणार आहे. मग आपण पुढचा शोधून बघू. चला इथं एक अरे गडबड तर याच्यातच दिसू राहिली मला. तो ऑप्शनच नाहीये का? द्या सोडून. तो ऑप्शनच नाही, कारण की आय आला तिथं संपला आता. पण ऑप्शन नाही. याला सोडूनच दे, याची काही गरजच नाही आपल्याला. याला शोधू आपण. ओ आणि काय बरं? आर. ओ आणि आर. ओ हा चला इथून सुरुवातीपासूनच करू. चला एफ आणि काय बरं? के. एफ पासून 1 2 3 4 5 पुन्हा काय झाला हा? +5. त्यानंतर काय बरं? के पासून ओ 1 2 3 4 प्लस काय बरं इथं? 4. त्यानंतर ओ आणि आर 1 2 3. बघा, मग याचा अर्थ काय झालाय? सिक्वेन्स काय बरं याची सर्वांची? 4 +4 +5 +4 +3. हे पण असणार आहे, हे पण असणार आहे. बहुतेक हा सुद्धा तेच असणार आहे. इथं फक्त कोण वेगळा आलाय बरं? +4 सॉरी +5 +4 +4. मग हाच वेगळा आहे. म्हणजे कोणता राहील तुमचा ऑप्शन? पहिला. ऍक्च्युली हे तर ऑप्शन मध्ये दिलेलंच नाहीये, त्यामुळे त्याला स्किप करून टाका. तो मी माझ्याशी काय बोललो? 2 आन्सर येऊ शकतात, पण ऑप्शन मध्ये असलं तरच ते आपलं खरं आन्सर, तोपर्यंत आपला आन्सर
नाहीये. बरोबर आहे ना. 5वं येणारच आहे तसं. बघा ना, व्ही पासून काय बरं ये 1 2 3 4 आणि 5 ते तसंच होऊन जाणार, काही प्रॉब्लेम नाही. इथंच फक्त काय झालंय, डबल +4 झालाय. कळलं क्वेश्चन? ओके. अशा प्रकारे आपण ह्या अक्षरमाला टॉपिकचे 2 प्रकार आपण बघितले. अजून 2 प्रकार राहिले जे आपण पुढच्या लेक्चर याचे कव्हर करणार आहे. म्हणजे अक्षरमाला आपला टोटल इथं कव्हर होणार आहे. तर पुढच्या लेक्चरला नक्की उरलेले 2 प्रकार बघा, म्हणजे हा टॉपिक तुमचा पूर्ण क्लिअर होईल. थँक्यू सो मच.